नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही आमच्या कम्युनिटीत बाहेर फिरा केलं। अजून नेमकं तिकडे असणारी एक एक गोष्ट दाखवते। काय खूप मोठा असा नाही हा, पण तरी जस्ट शेअर करूयात म्हणून। इकडे व्यवस्थित मेल बॉक्स, जे असे मेल बॉक्स आहेत आणि त्यातलं आमचं इकडे हा, ज्याच्यात आमका काय येईल तर बघतो। कारण बरेचदा इकडे क्रेडिट कार्डचे वगैरे एनवलप असतात आणि हे इकडे न्यूजपेपर येतं, जे त्या दिवशी मी तुमका दाखवलेलं आहे ते ह्याच्यात येतात। आणि हे प्रत्येक शॉपचे न्यूजपेपर आहेत, जिकडे ऑफर्स असतात त्यांचे ऑफर त्या ह्याच्यात सगळा दिलेला असता। आता जसं तुम्ही बघितला तेव्हा आमचा मेल बॉक्स असा, पण जेव्हा आमका काहीतरी मोठा पार्सल येताला तेव्हा त्या पार्सल कसा येता तर त्या तुमका दाखवतोय। हे असे मोठे इकडे थोडेसे मेल बॉक्स असतात, जे हे ड्रॉवर्स असतात आणि त्याच्यातला तर ह्या दाखवते कारण एका चावी आहे म्हणून। तर ही अशी चावी आपल्या मेल बॉक्समध्ये ठेवलेली असता आणि ती ओपन करून आपण त्यातलं आपलं सामान घ्यायचा। पण त्यानंतर तुम्ही म्हणाल की आता ह्या चावीचा काय, तर ही चावी आपण नाही काढू शकत। ही चावी त्याच पोस्टलवाल्यांकडनं काढली जातं। ही चावी काढण्यासाठी आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतात, त्यामुळे ज्याचं सामान असा तेव्हा तोच माणूस ओपन करू शकता, कारण त्याच्याच मेल बॉक्समध्ये ती चावी असता। आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पोस्टलवाले येतात आणि जेव्हा दुसऱ्या कोणाचा पोस्टल ठेवायचं असतं तेव्हा ते स्वतः चेंज करतात। आणि आता मी दाखवते आमचा लिझिंग ऑफिस। म्हणजे इकडे जेव्हा आपण रूम घेण्यासाठी येतो किंवा बघण्यासाठी येतो तेव्हा इकडे काय काय असतं, म्हणजे कसं आपण ह्या सगळ्या बघू शकतो। तर इकडे काही कोणी घर मालक असं नसता, इकडे लिझिंग ऑफिस प्रॉपर असता, ज्याच्यातून आपल्याला ती सगळी इन्फॉर्मेशन मिळतात किंवा तिकडून आपल्याला ते रूम्स वेगवेगळे दाखवतात। तर आणखीन एक तुमका लिझिंग ऑफिस दाखवतोय। ह्यो इकडे पाठी ह्या तो म्हणजे स्विमिंग पूल, जो आता बंद झालं। खरं तर मी आधीच दाखवलं होतं, पण मग असं झालेलं की मी नंतर दाखवेन म्हणून राहिलं आहे आणि आता तो बंद झाला। नाहीतर इकडे प्रचंड गर्दी असता। आणि ह्या इकडचा लिझिंग ऑफिस खूप छान छान झाडासुद्धा लावलेली आहेत, बाहेर दाखवते। हा असा लिझिंग ऑफिस आणि हा सुद्धा लाकडाचाच असता आणि इकडे फुलझाडं लावलेली आहेत आणि ही फुलं अतिशय सुंदर वाटतात। त्यानंतर ही इकडची वेगवेगळ्या प्रकारची झाडं, इकडे गुलाबा पण आहेत। एवढ्याशा जागेत सुद्धा त्यांनी खूप छान झाडं लावलं नाही आहेत। आणि हे आमचं लिझिंग ऑफिस। आणि लिझिंग ऑफिसच्या बाजूकच हा एक छोटासा प्लेग्राऊंड आहे, जे लहान मुलं इकडे खेळात येतात। आणि एक जागोजागी ना हे असे डम्पिंग बॉक्स असतात, जिकडे कुत्र्यांसाठी, म्हणजे कुत्र्यांनी काही घाण वगैरे केली तर त्याच्यासाठी इकडे हे पिशवे ठेवलेले आहेत। तर त्यांचे ओनर ते पिशवे घेऊन त्या क्लीन करतात आणि त्यानंतर ह्या डम्पिंग बॉक्समध्ये टाकतात। जसं की तुम्ही ऐकलं असताला, तिकडचे कुत्र्यांनी घाण केली तर त्या मालका काढूचा लागतात, तर ती ही अशी सिस्टीम हा। आणि आता तुम्ही बघता ती अतिशय प्रचंड मोठी आणि खूप छान अशी कम्युनिटी हा। इकडे सगळे चांगली असे हायफाय लोक राहतात, त्यामुळे ही कम्युनिटी खूप चांगली आहे। आणि इकडे जागोजागी तुमका गाडी दिसतले, कारण इकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही हा, म्हणजे अगदीच नाही असा नाही, एक 10% असा, पण इकडे प्रत्येकाची मोस्टली गाडी असतात। तिकडे कोणीच पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरणार नाही। टॅक्सी वगैरे मिळतात, पण त्याच्यापेक्षा लोक स्वतःची गाडी घेणं प्रेफर करतात, कारण आपण आपल्या हव्या त्या वेळेत खय पण जाऊ शकतो, हव्या तसं फिरू शकतो, त्यामुळे। आणि ही टो व्हॅन, जर कोणाची गाडी उचलत असती तर मी आता तुमका दाखवीन। इकडे अशा प्रकारची टो व्हॅन येतात, जी इकडे ज्यांची गाडी, म्हणजे ह्या कम्युनिटीत राहणाऱ्यांची जर गाडी नसतात तर ती गाडी उचलण्याचा त्यांका राईट हा। तर तुम्ही माझ्या मागनं बघता, मी मध्ये थांबवले कारण समोरून सुद्धा वॉकिंगसाठी निघालेली लोक येत होती आणि त्यांका कम्फर्टेबल नसता झालं तर उगाच प्रॉब्लेम नको म्हणून मी व्हिडिओ बंद केलेला आहे। तर आता तुम्ही मागे बघता ती लास्ट एरिया होतो, म्हणजे इकडनं पुढे हा सगळा जंगल हा। आणि तिकडे सुद्धा बरेच प्राणी येतात, पण हा इकडचे प्राणी काय हार्म करणार नाही जोपर्यंत आपण त्यांच्या वाटेक नाही जाणो तोपर्यंत। आणि ही राजची आवडती जागा ह्या ॲक्च्युली बास्केटबॉल कोर्ट।
पण इकडे हे क्रिकेट प्रेमी सगळे क्रिकेट खेळतात आणि इकडे बिचारे जे बास्केटबॉल खेळा गेलेले असतात त्यांका हे असे इंडियन खेळाडू घालवतात बिचाऱ्यांका. आणि खरं तर वाईट गोष्ट ही आहे की हे लोक एवढा अडवतात त्या ग्राउंड की त्यांना नाईला जाऊन तिकडनं जावंच लागता. म्हणजे किती हा बास्केटबॉल ग्राउंडच जात तरी सुद्धा ह्यांच्यामुळे काय फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस नाही जा. ते आधी खेळत असले आणि हे सगळेजण 10-12 जण गोळा होतात आणि तिकडे खेळायला तर 4-5 जणांना घालवतात. त्यामुळे ते मेजॉरिटीन खेळतात असं मी म्हणू शकतोय. आता मी तुमका वरच्या साईडने स्विमिंग पूल दाखवलेलं आहे पण मी आमच्या खालच्या साईडने म्हणजे इकडे मी त्या दिवशी फुला काढू गेलेले तिकडनं ही वाट हा. मी तो माणूस पाठी दिसता तिकडे मी फुला काढत होते आणि तिकडून ही पुढे वाट हा. तर इकडून दाखवत ॲक्च्युली लॉक हा. आता हा लॉक केला आता आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. एवढ्या दिवस तर ओपन होता तेव्हा सॉरी पण मी तुमका घेऊक नाही आता दाखवतोय. ह्या अशा पद्धतीचा अतिशय मोठा आत्ता बाहेरून दिसत नाही हा. अशा पद्धतीने ती समोरची बिल्डिंग ती आमची आहे आणि इकडे पार्टी करण्यासाठी म्हणून ही अशी जागा हा ह्या साईडला. आणि पलीकडे हा आता पोरांचा प्लेग्राऊंड जे आत्ता मी तुमका वरून दाखवलेलं आहे. आणि आता जिकडून मी चलत इलेलं आहे ती ही वाटा आणि ही छान हा. ते असं जस्ट फोटो वगैरे काढू का ही जागा बरी हा. खाली राज थांबलो हा. तर आजच्या पुरता एवढाच. भेटूया आजच्याच पण वेगळ्या ब्लॉगमध्ये. तो मी वेगळं भाग म्हणून शेअर करतले आहे. तोपर्यंत बाय बाय.